नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये राईड विथ अंकित गुरामध्ये. फायनली जसं आपण बोललेलो 2 दिवसानंतर आपण निघणार आहे भटकंतीसाठी. तर फायनली आपण निघालेलो आहे आपल्या गावाला मालवणमध्ये. तर निघायचं होतं 10 वाजता, 10-10:30 म्हणून वाजले आता 12:30. 12:30ला आम्ही निघालो आहे गोरेगाववरनं. आता आम्हाला जायचं आहे घनसोलीला. घनसोलीला अजून 2 भावंडांना पिकअप करायचं आहे आणि मग तिथून रात्री निघणार आहे. आता आमच्यासोबत करण आहे. अशी घरातली गाडी असेल ना की टेन्शन नाही. मन झालं गावाला यायचं, गाडी भावा गाडी काढ. भावाने गाडी काढली बघा. दिव्येशच्या माझ्यासोबत जो आपला रत्नागिरी राईडला होता, गणपतीपुळा राईडला. दिव्येश होता, दादा आहे आणि अजून दोघं आहेत ना. अजून दोघं आपल्याला घनसोलीला भेटणार आहेत. तर आपण आता पुढे घनसोलीवरनं कंटिन्यू करूया. आता खूपच लेट झाला, काय माहिती किती वाजता. घनसोलीला अजून भावाची बॅग भरायची अजून भावाने बॅग भरली नाही. चला भेटूया आपण थोड्या वेळाने. स्ट्रगल बघा, स्ट्रगल. एका बॅग मध्ये 3 जणांचे कपडे बघा कसे कोंबतो. चला आता फायनली घनसोलीवरून निघतो आम्ही. वाजलेत 1:15. आता घरी जाईपर्यंत बहुतेक दुपारचे 2 वाजतील. डायरेक्ट जेवायला घरी जायचं दुपारी. आणि आम्ही तावडावला जाणार तेव्हा हा पाण्यात भिजवणार आणि वॉटरप्रूफ आहे की वॉटर रेजिस्टन्स आहे आम्ही आता बघणार. मी ट्रिपला जायला नवीन कॅमेरा घेतला, भावाने गावाला जायला नवीन मोबाईल घेतला. पैसा खूप आहे भाई आमच्याकडे. चला बाकी दोन मेंबर पण वाट बघतायत. तर आता त्यांना घेऊया आणि निघूया. खूपच लेट झाला आता. चला बाय बाय. तर मित्रांनो फायनली घरी पोचलेलो आहे. 12:30ला आपण निघालेलो मुंबईवरून, गोरेगाववरनं. आणि आता वाजलेत 11:30. 11:30ला आम्ही ऑलमोस्ट घरी पोचलेलो आहे मालवणला. ऑन द वे काहीच व्लॉग्स नाही केलेला, कारण एकतर काल पण माझी झोप पूर्ण होती झालेली. आणि आज कारने आता मला मोशन सिकनेस आहे कारमध्ये. तर मग मी गोळी घेतो आणि डायरेक्ट गुडूप झोपून जातो. आपल्या बाईकवर बोल, आपण कुठेही बाईकवर किती वेळ पण फिरू शकतो, पण आपल्याला कार नाही जमत. तर कारमध्ये मी मेडिसिन घेतलेली मोशन सिकनेसची. त्यामुळे ते जे झोपलं ते डायरेक्ट आता घरी आल्यानंतर उठलं, म्हणून काहीच व्लॉग्स नाही केलेत. तर आता आपण मस्तपैकी फ्रेश वगैरे व्हायचं आणि दुपारनंतर डायरेक्ट जेवण आपण सावंतवाडीला जायचं. सावंतवाडीला आपलं एक काम आहे, ते काम करून मग संध्याकाळी बघू. संध्याकाळी आता तळीबिळीवर फिरायला गेलो तर, गावी आलं तर. आणि हे आमचं फायनली घर आहे मस्तपैकी. टेन्शन नाही, फुल ऑन एन्जॉय करायची आता गावी आल्याला 2 दिवस. उद्या सॅटर्डेला आम्ही बहुतेक सावडाला जाणार. तर हा लॉग्स मे बी मी पूर्ण कंटिन्यू करीन सावडापर्यंत, कारण जेव्हा निघाल्यापासून काहीच लॉग्स नव्हता केल्या. तर हाच लॉग्स आपण कंटिन्यू करूया. बाकी आता जे पण दुपारी वगैरे फिरू आपण, आम्ही जिथे जाऊ ते आपण तुम्हाला दाखवूच, कुठे कुठे जाणार आहे, कुठे कुठे नाही ते. जर इन केस तळीला गेलो तर आमची जी गावातलं पोरं आम्ही जिथे पोहायला जातो तळीमध्ये, ती तळी पण दाखवतो. आणि संध्याकाळी इन केस जमलं तर आम्ही जी बागायत केलेली आहे, कालची झाडं वगैरे लावलेली आहेत, ती पण तुम्हाला या लॉग्समध्ये दाखवतो. तर मित्रांनो आपण आता मासे पकडायला आलेले आहेत. प्रॉपर्टी बघा मस्त आहे ते, पूर्ण नाळाची बाग फुल दाखवतो मला. ते कुठलं तरी मंदिर आहे, माहिती नाही कुठल्या देवाचं, रामेश्वर मंदिर का कुठलं तरी, आपल्याला माहिती नाही. तर इथे सगळे पोरं अशी खाली, इथे खाली तलाव आहे. तलाव मतलब नदी आहे. तर तिकडे सगळं मासे पकडायला आहे. तर आपण पण जागा त्यातले लोक काय करतात ते बघूया. कोणी किती घरी टाकले ते बघूया. चला. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपण जात आहे सावडावला. जवळजवळ 3 तास लागले आपल्याला डिसाईड करायला आंबोलीला जायचं की सावडावला. हे असे कार्टे असले ना सगळे की असंच होतं. 10 वाजता घराकडे इली होत. ठरला काय, सावडावला जायचं की कुठे जायचं, आंबोलीला जायचं. सावडावला तर पाणी नाही बोलतं. आता कोण बोलतं पाणी आहे, कोण बोलतं पाणी नाही. आता आपण गेल्यावर बघूया पाणी आहे, तुम्हाला दाखवूच. चला जाऊया. फुल गाडी पॅक.
तर नमस्कार मित्रांनो, आपण फायनली पोहोचलेलो आहे सावडाव धबधब्याला. पाणी बऱ्यापैकी आहे. आपण जे बोलत होतो की पाणी बऱ्यापैकी आहे सावडाला अजूनपर्यंत. किती जून महिना पण जून महिना स्टार्ट झालेला आहे तरी पण बऱ्यापैकी पाणी आहे. मग दाखवतो, पूर्ण गँग आलेली आहे आमची, गावातली सगळी पोरं आम्ही सगळे सावडावला आलेलो आहे. तर मी तुम्हाला दाखवतो, फुल भारी फुल मचवतात भाई. सावडावला आलो आहे बघा, तुम्हाला दाखवतो सगळे पब्लिक आहे बघा, फुल क्रिकेटर. चला तुम्हाला दाखवतो फुल, मतलब जे जुलै ऑगस्टला जेवढं पाणी असतं ना तेवढं आता मे जूनमध्ये, आता जूनमध्ये महिना चालू आहे तरी पण बऱ्यापैकी पाणी आहे बघा. तुम्हाला दाखवतो, फुल एन्जॉय करू शकता तुम्ही सावडावला आल्यानंतर. चला आपण आता पुढे अजून एन्जॉय करूया. चलो. पाणी थोडं अजून खडूळ आहे. जवळजवळ 1-2 पावसाळा गेले ना, म्हणजे जरा 2-3 वेळा पाऊस जोरात आला त्याच्यानंतर पाणी बरोबर क्लिअर होऊन जाणार. अजूनपर्यंत पाणी खडूळ आहे थोडं, तेव्हा तुम्ही बघू शकता. वरनं पाणी आल्यानंतर थोडं क्लिअर आहे, पण जे खाली माती वगैरे राहते पहिला पावसाळा आल्यानंतर ते थोडं खडूळ आहे. अजून पावसाळा चालू पण नाही झाला तरी पण गर्दी खूप आहे इथे सावडावला. म्हणजे विचार करा तुम्ही पावसाळ्यामध्ये किती गर्दी असेल. मित्रासोबत असतील ना मित्र, तर कुठलीही जागा असू दे ती भारीच वाटते. फक्त आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जीवाभावाचे मित्र आणि भावंड सोबत पाहिजेत. आम्हाला वाटलं पाणी नाही सगळे जरा सावडाला पाणी नाही, चायला इथे आल्याचं केवढं पाणी आहे बघा. हे बघा फुल, फक्त पाणी थोडं गडू आहे. जेव्हा अजून 2-3 पाऊस एकदम जोरात पडतील आणि जातील तेव्हा पाणी अजून चांगलं क्लिअर. आम्ही लास्ट टाइम मला 2 वर्षापूर्वी आलेलो आम्ही ते सावडावला. फुल क्लिअर पाणी आणि एवढी एन्जॉय केलेली नाही आम्हाला, पण तेव्हा गर्दी खूप होती. आता एवढी गर्दी नाही बघा, जास्त हे नाही. तर फायनली आम्ही सावडावरनं निघालेलो आहे घरी. आता आपल्याला CNG भरायचं आहे. CNG भरायला 1 तास लाईनमध्ये भरायचं आहे आणि तिथून मग डायरेक्ट घरी. चलो बाय बाय.